श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय 13चा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत, तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये बघून घ्या. तसेच इतरही ग्रंथाचे तसेच अवांतर वाचन पुस्तकांचे सारांश, मराठीत अर्थ, ग्रंथाचे पारायण व्हिडिओ टाकलेले आहेत, तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन पाहून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13चे स्वरूप असे आहे की अध्याय 13वा हा महाराज स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञापालन, शिष्याची परीक्षा आणि गुरुकृपेचे अचूक कार्य दाखवणारा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. या अध्यायातून हे स्पष्ट होते की स्वामी समर्थ भक्ताला फक्त मार्ग दाखवत नाहीत, तर आज्ञा पाळण्याची ताकदही देतात. स्वामींची आज्ञा साधी पण खोल. या अध्यायात स्वामी समर्थ भक्ताला एक साधी वाटणारी आज्ञा देतात. मानवी बुद्धीला ती आज्ञा कधी कधी अर्थहीन किंवा कठीण वाटते, पण स्वामींच्या प्रत्येक आज्ञेमागे भक्ताच्या हिताची, भक्ताच्या कल्याणाची खोल योजना दडलेली असते. पुढे पाहूया भक्ताच्या मनातील द्वंद्व, म्हणजे भक्ताचं चंचल मन. अध्याय 13 मध्ये भक्ताच्या मनात संशय, भीती आणि विचाराचा संघर्ष स्पष्ट दिसतो. हे करावे की नाही, याचा काय उपयोग, असे खूप प्रश्न भक्ताच्या मनात येतात. पण तरीही भक्त स्वामींच्या चरणी मन घट्ट धरून उभा राहतो. पुढे पाहूयात आज्ञापालन हीच खरी श्रद्धा. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की श्रद्धा म्हणजे फक्त भावना नव्हे, तर स्वामींच्या आज्ञेचे पालन होय. भक्त जेव्हा स्वतःच्या बुद्धीपेक्षा स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवतो, भक्त जेव्हा स्वतःच्या बुद्धीपेक्षा स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवतो, तेव्हाच त्याची श्रद्धा खरी ठरते. पुढे पाहूयात गुरुकृपेचा अदृश्य हात, म्हणजे गुरु अदृश्य रूपात मदत कसे करतात. अध्याय 13 मध्ये स्वामी समर्थ थेट दिसत नसले तरी त्यांच्या कृपेचा हात प्रत्येक पावलावर जाणवतो. भक्ताला जेव्हा भीती वाटते तेव्हा अदृश्यपणे स्वामी त्याला सावरतात. संकट टळते, मार्ग मोकळा होतो. स्वामींची आज्ञा पाळल्यामुळे भक्तांवर येणारे संकट हळूहळू दूर होते. जे मार्ग बंद वाटत होते ते अचानक मोकळे होतात. यातून स्वामी दाखवून देतात की आज्ञा पालनाने अडचणीही साधनाच बनतात. पुढे पाहूयात भक्ताचा आत्मविश्वास वाढतो. भक्ताचा आत्मविश्वास कसा वाढतो पहा. या अध्यायानंतर भक्ताचा आत्मविश्वास पूर्णपणे बदललेला दिसेल. आता भक्ताला खात्री होते की स्वामी सांगतील तेच माझ्यासाठी योग्य आहे. पुढे पाहूयात स्वामींची वेळ आणि निर्णय अचूक, म्हणजे स्वामी आपल्या मदतीला कोणत्या वेळी धावून येतात. अध्याय 13 मधून हा महत्त्वाचा बोध मिळतो. स्वामी समर्थ कधीही चुकत नाहीत. त्यांचा निर्णय, त्यांची वेळ नेहमी अचूक असते. भक्ताला फक्त संयम आणि विश्वास ठेवायचा असतो. आपल्या संकटात स्वामी लगेच धावून आले की त्यांच्यावरील विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण त्यातच ते आपल्याला मजबूत बनवत असतात. अध्याय 13चा आपण मुख्य सार पाहूयात. स्वामींच्या आज्ञेचे पालन करणारा भक्त कधीही भरकटत नाही. आज्ञा पालनातच गुरुकृपेचा खरा अनुभव आहे.
स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, निस्वार्थ मनी सेवा करा आणि अहंकार बाळगू नका. अहंकारामुळे आपल्या जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तो, आपण आता स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा सविस्तर मराठी अर्थासह भक्तिभावाने श्रवण केला. या अध्यायातून स्वामी समर्थ महाराज आपल्याला एक अतिशय महत्वाचा बोध देतात. आज्ञापालन हीच खरी श्रद्धा आहे. जेव्हा भक्त स्वतःच्या विचारापेक्षा स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी समर्थ त्याच्या प्रत्येक पावलावर अदृश्यपणे मार्गदर्शन करत असतात. आजच्या या अध्यायाने जर तुमच्या मनात संयम, विश्वास आणि स्वामींच्या आज्ञेप्रती निष्ठा अधिक दृढ केली असेल, तर समजा स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर श्रद्धा ठेवा. हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढील अध्यायात नक्की भेटूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट म्हणजेच अध्याय 14वाचा सविस्तर मराठी अर्थासहित भक्तिभावाने श्रवण करणार आहोत. तोपर्यंत एकच नामस्मरण करा, जय जय श्री स्वामी समर्थ. रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने तुमचे मन प्रसन्न होईल, घरात शांतता नांदेल आणि तुमच्या आत्मविश्वास वाढेल, मन प्रसन्न होईल. स्वामींची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो. धन्यवाद.